कुठे रे? बरे का तुझ्याकडे पेन आहे का? मला दे जरा मग पेन द्यायला. बघ तू कसं करत आहे? नाही गीत ऐकलं होतं.
Think of Kafka as a super fast delivery truck and Zookeeper as its GPS. Want to know how they work together? This free masterclass will teach you exactly that. Learn how Kafka scales and ensures fault tolerance. कसं नाव दिसतं तिथे कोण कोण सांगा Connected. श्री गुरु सरो निज मन से धारी रघुबर नमस्कार. इतिहासातून शिकूया सुरक्षित भविष्य घडवायला या वेबिनारमध्ये आज दिनांक शनिवार 28 फेब्रुवारी रोजी मी प्रभंजन भगत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या कंपनीज मध्ये काम करत आहात मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. मला आनंद वाटतो की आपण इथे आज या कार्यक्रमासाठी वेबिनारसाठी उपस्थित आहात. पुनश्च एक वार सर्वांचं स्वागत. आपण इथे काय एकत्र जमलोय महत्वाचा मुद्दा आहे. दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह आपापल्या कंपनीज मध्ये साजरा होतो. यावर्षी त्याचं 55वं वर्ष साजरा आहे. महत्वाची गोष्ट आहे. पण दरवर्षीच्या नॅशनल सेफ्टी वीक मध्ये मॉक ड्रिल्स, ट्रेनिंग, काही स्पर्धा, मग त्याचं पारितोषिक वितरण या पारंपरिक पद्धतींचा अवलंब केला जातो. आणि लोकांशी सहशी चर्चा करताना असा महत्वाचा मुद्दा बाहेर आला. लोक सुरक्षित आरोग्य आणि पर्यावरण या मूल्यांना गांभीर्याने घेत नाहीत. त्या दुय्यम मानतात. नुसतं ट्रेनिंग देऊन भागणार नाही,
त्यांचे वेगवेगळे मॉक ड्रिल्स घेऊन पुरेसं नाहीये. आतून कुठेतरी प्रेरणा जागी व्हावी की त्यांनी त्यासाठी कटिबद्ध व्हावं. सेफ्टी हे त्यांच्या आवडीचा विषय व्हावा. सेफ्टीना कर्तव्य वाटावं. यासाठी काही विशेष कार्यक्रम तयार करता येईल का? आणि त्यातून निर्माण झाला आजचा हा वेबिनार. जो मुख्य कार्यक्रम आहे त्याचं प्रास्ताविक प्रस्तावना इंट्रोडक्शन म्हणून आज हा आपण वेबिनार बघतोय. त्याचं शीर्षक आहे इतिहास भविष्य घडवायला. आपल्या समोर हा कार्यक्रम घेऊन येतोय मी प्रभंजन. गेली 15 वर्ष मी कीर्तन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. अध्यात्म, पारमार्थिक विचार, संतांचा विचार समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर भारतीय संस्कृती, भाषा, संत विचार, अध्यात्म या सगळ्यांना गेली 15 लोकांसमोर काम करतोय. विद्यार्थी आहेत त्यात आणि स्वतः माइन पॉवर्स केला असल्या कारणानं इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि सर्वात महत्वाचं हे औद्योगिक क्षेत्र या क्षेत्राशी सुद्धा संबंध आला. काही काळ राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह यामध्ये कार्यक्रम करण्याच्या दृष्टीनं सुरक्षितता विभागात म्हणजे सेफ्टी डिपार्टमेंट वेगवेगळ्या कंपनीज मधले त्यामध्ये काम करणारे एक्सपर्ट असे ऑफिसर्स यांच्याशी संपर्क वाढला आणि त्या दृष्टीनं भाषा, संस्कृती, पर्यावरण, आरोग्य त्याचप्रमाणे सेफ्टी ह्या विचार मला लोकांपर्यंत नेता आला. हा नवीन कार्यक्रम तुमच्या समोर मी घेऊन येतोय. क्षमस्व. हा नवीन कार्यक्रम मी आपल्या समोर घेऊन येतोय. माझा स्वतःचा सुरुवातीला माझा परिचय देतो. खरं तर स्वतःचा परिचय करून हा एक दोष आहे, पण मत इतकंच आहे. मी प्रभंजन भगत, व्याख्याता, नारदीय कीर्तनकार, वारकरी कीर्तनकार, सूत्रसंचालक, निवेदक गेली 15 वर्ष मी कार्यरत आहे. विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास, मूल्य शिक्षण यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. त्याचप्रमाणे संस्कृती संवर्धन करण्यासाठी आपल्या मराठी भाषेचा प्रचार व्हावा, आपल्या संतांना तसेच पंथांचा विचार आपल्या लोकांमध्ये पसरावा यासाठी वेगवेगळे ऑनलाईन वर्ग अर्थात वेबिनार सुद्धा मी घेतोय. हा कार्यक्रम आपल्या समोर आणण्यासाठी एक विशेष अभियान मी घेऊन आलोय. अभियान आहे की ज्या कंपनीमध्ये मला हा विचार घेऊन जायचा आहे इतिहासाचा मागोवा, ती कंपनी कशी असावी तर अपघात शून्य, पर्यावरणपूरक आणि आरोग्य सजग असं औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यासाठी योग्य ते प्रबोधन करणं हे माझ्या अभियानाचं विधान आहे. आणि अभियानाला डोळ्यासमोर ठेवून मी कटिबद्ध आहे. सुरक्षितता. आपण या कार्यक्रमाचा शीर्षक बघितलं, इतिहास
इतिहासाकडनं शिकूया आपलं सुरक्षित भविष्य करण्यासाठी. दोन महत्वाचे, दोन ध्रुवांवरचे दोन शब्द आपल्याला डोळ्यासमोर दिसतात आणि या शब्दांच्या द्वारे या दोघांचा संबंध कसा जोडलेला असेल, ओढून ताणून तर नव्हे ना, तर अजिबात नाही. हे दोन संज्ञा आपण स्वतंत्र बघूयात. सुरक्षितता कशाला म्हणावं? अशी स्थिती ज्यामध्ये व्यक्ती आणि समुदाय आरोग्य आणि कल्याण टिकवून ठेवण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि भौतिक हानी पोहोचवणारे धोके आणि ती धोके निर्माण करणारी परिस्थिती नियंत्रित केली जाते, अशा स्थितीला सुरक्षितता असं म्हणावं. राबवण्यासाठी नॅशनल सेफ्टी काउन्सिलने आपल्या समोर काही गाईडलाईन्स घालून दिल्यात आणि त्याच्या स्थापनेचा स्मृती पण दरवर्षी नॅशनल सेफ्टी डे, नॅशनल सेफ्टी वीक, नॅशनल सेफ्टी फोर्टनाईट किंवा नॅशनल सेफ्टी मंथ साजरा केला जातो. सेफ्टी काउन्सिलने आपल्याला दरवर्षी एक थीम दिली आहे. या वर्षीची थीम फार महत्वाची आहे. थीम मध्ये म्हटलंय एंगेज, एज्युकेट अँड एम्पॉवर पीपल टू एनहान्स सेफ्टी. म्हणजेच सुरक्षितता अधिक प्रभावी करण्यासाठी लोकांना सहभागी करा, शिक्षित आणि सक्षम करा. यामध्ये 3 ई दिलेत. महत्वाचा एक चौथा ई प्राप्त करण्यासाठी, एंगेज, एज्युकेट, एम्पॉवर. कशासाठी? तर एनहान्स करण्यासाठी. सुरक्षितता अधिक प्रभावी करण्यासाठी आपल्याला फक्त सेफ्टी डिपार्टमेंटला सहभागी करून घ्यायचं नाहीये. काम करणारा प्रत्येक घटक, मग ती कंपनी असो, समाज असेल, शाळा असेल, काही असेल, त्या लोकांना सहभागी करून घ्यायचंय. हे आपण सर्वांनी करायचं काम आहे, अशी भावना त्यांच्यात निर्माण करायची. सहभागी करून घेऊन फक्त आपल्याला भाऊगर्दी निर्माण नाही करायची. ज्यांना सहभागी करून घेतलंय त्या सर्वांना प्रशिक्षित करायचं, शिक्षित करायची, ती त्या सुरक्षितते महत्व प्रतिपादन करून त्यांना सांगायचंय. आणि मग हे फक्त कागदावर ठेवायचं का शिक्षण देऊन? नव्हे. जे त्यांना आपण ट्रेनिंग दिलंय, ज्या पद्धतीने आपण त्यांना वेगवेगळ्या पातळ्यांवर शिक्षित केलंय, त्या दृष्टीने त्यांना प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन, खरोखर त्याचं व्यावहारिक उपयोजन करण्यासाठी त्यांना सक्षम करायचंय. फार महत्वाची अशी थीम यावर्षी आपल्या समोर दिली आहे आणि त्याची व्याप्ती सुद्धा मोठी आहे. हा झाला सुरक्षिततेचा विभाग आपल्या समोर आलेला. याबद्दल विस्तारानं मी मुख्य कार्यक्रमात बोलीनच. पुढचा शीर्षकातला महत्वाचा विषय म्हणजे इतिहास म्हणजे काय. सरळ सरळ व्याख्या आहे. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास. इतिहास म्हटल्यानंतर व्याख्येतच येत आहे की आपल्याला मागे वळून बघायचंय, काळात जे घडून गेलंय तिथे बघायचंय. इति म्हणजे असे, हास म्हणजे घडले. त्याला कुठलाही एसेन्स, फ्लेवर असा अजिबात नाहीये. जे घडलं ते जर व्यवस्थित नोंदवलं असेल तर ती नोंद आपल्याला इतिहास म्हणून ओळखता येते. मग त्या नोंदी कागदपत्रात असतील, त्या नोंदी शिलालेखात असतील, कशा आहेत. हा इतिहास घडण्यासाठी 4 घटक आहेत आपल्या समोर दिसत आहेत. एक तर इतिहास म्हणजे मागे वळून बघायचं, म्हणजे काळाच्या दृष्टीने मागे वळून बघायचं, म्हणजे इतिहासाचा एक अभिन्न अंग म्हणजे काळ. दुसरं म्हणजे त्या इतिहासाशी संबंधित असलेला देश, प्रदेश म्हणजेच भूगोल. त्या प्रदेशात राहणारा समुदाय हा इतिहास घडवतो. आणि याचं अतिशय महत्वाचं अंग म्हणजे त्या काळात त्या भूमीवर राज्य करणारा, त्या समुदायाचं नेतृत्व करणारा असा एक कालजयी नेता, राजा. या 4 अंगांना धरून इतिहास आपल्या समोर येत असतो. मग या इतिहासाला आपण जर डोळ्यासमोर ठेवलं तर महत्व, इतिहास आपल्या समोर घडतो, जे घडून गेलंय ते ऍज इट इज, पूर्वजांकडनं झालेल्या चुका त्याची पुनरावृत्ती होऊ नये. आणि पूर्वजांनी जर काही संपत्ती, संपदा, वैभव प्राप्त केलंय तर त्याचे तत्कालीन पारंपरिक मार्ग कुठले, याचं आकलन करणं, यासाठी इतिहास महत्वाचा आहे. आज आपलं जे शीर्षक आहे, आपण एकाच गोष्टीशी बांधलेलो आहोत आता, ती म्हणजे सुरक्षितता. इतिहासाकडनं आपल्याला सावधानता, सुरक्षितता शिकायची. आणि यात प्रवेश करण्यासाठी मला हे सुभाषित महत्वाचं वाटतं. निर्वाण दीपे किमु तैलदानम, चौरे गते वा किम सावधानम, वा पयोगते का खलु सेतु बंधः. अर्थ स्पष्ट आहे. अहो, दिवा विझून गेल्यावर तेल ओतण्यात काय अर्थ आहे? चोर निघून जाण्यात काय अर्थ आहे? लोक चोरी झाल्यानंतर विचारायला येतात, का हो कशी झाली चोरी, या प्रश्नाला अर्थच नाहीये. वय निघून गेल्यानंतर
संसार थाटपून करण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि पुराचं पाणी निघून गेल्यानंतर पूल बांधण्यासाठी धावपळ करणं मूर्खपणाचं ठरेल. सुरक्षित सावधानता या मूल्याच्या भोवती फिरणारी आहे. म्हणून सुरक्षितता आपल्याला पाळायची आहे. म्हणून इतिहासात डोकावून नक्की बघायचं आहे. पण गेल्या अनेक शतकांमध्ये सुरक्षितता, आरोग्य आणि पर्यावरण या 3 महत्वाच्या मूल्यांसाठी आपल्या सर्वांचे आदर्श म्हणून जे आहेत ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज. इथून पुढे आपल्या या कार्यक्रमाचं प्रवेशद्वार, इथून आपण प्रवेश करतोय की नेमकं महाराजांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये सुरक्षितता, आरोग्य आणि पर्यावरण हे रयतेच्या हितासाठी किती महत्वाचं आहे याचं प्रतिपादनही केलं आणि त्याप्रमाणे कृती करून दाखवली. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले असं आपण समाजात म्हणतो. अगदी खरोखर या 3 मुद्द्यांचं जरी आयुष्यभर आकलन केलं तरी महाराजांसमोर आपण नतमस्तक होऊ इतकं भरीव काम महाराजांनी करून ठेवलंय. टप्प्याटप्प्यानं की कशा पद्धतीने महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये सुरक्षितता, आरोग्य आणि पर्यावरण कसं दिलंय. मी सुरुवातीलाच म्हणालो की आता समोर आपल्या समोर जो वेबिनार येतोय हा वेबिनार आपल्या मुख्य कार्यक्रमाची प्रस्तावना म्हणून मी मांडतोय. त्या दृष्टीने आपण बघूया सुरक्षितता. महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये सुरक्षितता कशी पाळली हे आपल्याला पटवून देण्यासाठी काही महत्वाच्या घडामोडी, काही महत्वाची चित्र आपल्या समोर आहेत. त्यातलं एक आहे दळवटणे हे चिपळूण जवळ एक गाव आहे. तिथे महाराजांची अनेक हजार घोड्यांची पागा होती. त्या पागेच्या संबंधी, त्या घोड्यांच्या चाऱ्यासंबंधी एक सुरक्षेचं एक पत्र ते फार प्रसिद्ध आहे. ते पत्र यात समाविष्ट केलंय. अफजल खानाची मोहीम अर्थात प्रतापगडाचं मंत्रयुद्ध सर्वांना माहिती आहे. ते सुद्धा सुरक्षतेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. शाहिस्ते खानावर केलेला हल्ला हा इमर्जन्सी प्रिपेअर्डनेस यासाठी महाराजांनी कसं दाखवून दिलंय ते मोहीम कशी आखावी आणि कसं एकमेकांशी कम्युनिकेशन करेक्ट ठेवून ती पार पाडावी याचा एक आदर्श. आग्र्याहून सुटका महाराजांच्या अंगावर बेतलेला नव्हे सर्व स्वराज्याच्या धोका म्हणून कंठाशी आलेला हा प्रसंग आहे. याला सेफ्टीच्या परिभाषेमध्ये हजार्ड आयडेंटिफिकेशन म्हणतात. धोक्याची जाणीव ओळखली आणि तिथून औरंगजेबाच्या हातावर तुरी ते सटकले हे या घटनेत बघायला मिळतं. मराठा आरमाराची बांधणी समुद्रमार्गे आपल्यावर कोण धावून येईल असा मूर्ख विचार त्या काळातल्या महाराजांनी केला नाही, त्या आधीच्या राजांनी केला नव्हता. पण मराठ्यांनी महत्वाचं काम जर काही केलं असेल तर मराठी आरमार उभं केलं आणि महाराजांच्या आयुष्यातला महत्वाचा, प्रसिद्धी असलेला आणि तितकाच आनंददायी असलेला प्रसंग, सगळ्या स्वराज्यासाठी नव्हे पूर्ण भारतवर्षासाठी आनंददायी असलेला प्रसंग राज्याभिषेक. पण आनंददायी प्रसंग असला की त्यावेळेस जाईलच, आपण गाफील राहू याची शक्यता जास्त आहे. पण महाराज त्याही काळात, त्याही आनंदी प्रसंगात किती सजग आहे म्हणून राज्याभिषेकाकडे बघावं लागतं. यामध्ये मी म्हणालो आपल्याला, आपल्याशी आधी संपर्क साधलाय त्याप्रमाणे यामध्ये पत्राचा समावेश केलेला आहे. दळवट्ट्या संबंधी जे पत्र आहे त्यातल्या 2-3 ओळी आपल्यावर दिसतोय. आकट्या जाळीत अगर रात्रीस दिवा घरात असेल, अविश्रास उंदीर येईल वाट नेईल, ते गोष्टी न हो, आगीचा दगा न हो. श्रोते हो, संपूर्ण पत्र जर आपल्याला बघायचं असेल तर मुख्य कार्यक्रमाकडे, पण मुख्य कार्यक्रम आयोजन केलं तर हे अशी गंमत कळेल की एक साधा उंदीर नावाचा जीव आग पसरवण्यासाठी कसा कारणीभूत आहे हे महाराजांनी 19 मे 1673 म्हणजे राज्याभिषेकाच्या बरोबर 1 वर्ष आधी ओळखलंय आणि डोळ्यात तेल घालून आपल्या घोड्यांचं, आपल्या स्वराज्याचं, आपल्या मावळ्यांचं ते रक्षण करताय. प्रतापगडचं मंत्रयुद्ध, एखादा हजार्ड, एखादा धोका जर आपल्याला काढायचा असेल तर त्यासाठी जे टप्पे सेफ्टी सिस्टीम मध्ये चर्चिले जातात त्यावर चर्चा केली जाते. निर्मूलन, पर्यायी व्यवस्था, अभियांत्रिकी नियंत्रण म्हणजे इंजिनिअरिंग कंट्रोल, प्रशासकीय नियंत्रण, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल आणि पीपीसचा वापर, या 5ही मुद्द्यांचं आदर्श उदाहरण म्हणजे प्रतापगडचं मंत्रयुद्ध आहे, ज्यात अफजल खान मारला गेला. अनेक प्रश्न निर्माण होतात. मंत्रयुद्ध म्हणजे काय, इलिमिनेशन म्हणजे काय केलं, सबस्टिट्यूशन मध्ये महाराजांनी काय केलं, या दोन्ही कंट्रोल्स मध्ये आणि पीपी म्हणून काय वापरलं, ह्या सगळ्यासाठी आपल्या मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करणं आवश्यक आहे. शाहिस्ते खानावरचा हल्ला, आग्र्याहून सुटका आणि मराठा आरमार. मराठा आरमाराबद्दल महाराज म्हणतायत, आरमार हे एक स्वतंत्र राज्यांग आहे, एक अभिन्न असा एक घटक आहे राज्याचा. ज्या घोडी असतात त्या पृथ्वीवरती राजा राज्य करू शकतो, त्याची प्रजा होते. त्याप्रमाणे ज्याच्याजवळ आरमार आहे त्याचा समुद्र, याकरता आरमार अवश्यमेव असं आपल्या रामचंद्र त्यांनी म्हणून ठेवलंय. महाराजांनी जे करून ठेवलं त्याची नोंदणी त्यामध्ये केली. महाराजांनी आरमारात भरीव काम
तीच महाराजांना आजही, म्हणजे पूर्वीच्या काळात ते भारतीय नौदलाचे जनक होतेच, पण आज संपूर्ण जग महाराजांकडे भारतीय नौदलाचे जनक म्हणून बघताय. खूप महत्वाची कामगिरी स्वराज्याच्या संरक्षणासाठी महाराजांनी केली, की त्यांनी आपला भगवा परचम समुद्रावरती सुद्धा फडकवला. पुढचा मुद्दा आहे राज्याभिषेक. चित्रात दिसतंय की तो इंग्रज खाली झुकून महाराजांना मुजरा करतोय. रामचंद्र पंत अहमद यांनी महाराजांचं धोरण त्या आज्ञापत्रात सांगताना सांगितलं की या गोऱ्या कातडीपासून सावध राहा, यांना आत घ्यायचं, त्यासाठी त्यांना प्रवेशाची बंधनं टाका आणि आत घ्याल ते आपल्या नाकीनं वाढते. महाराजांनी सावध करून ठेवलंय. म्हणून राज्याभिषेक या प्रसंगाला जितके आयाम आहे, यामध्ये फक्त सुरक्षितता सुरक्षितता आणि सुरक्षितताच प्रतीत होते. पुढचा मुद्दा आहे आरोग्य. महाराजांनी स्वराज्यातल्या लोकांचं आरोग्य नक्कीच सांभाळलं. शेतकऱ्यांचेही महाराजांचे थोरले कारभारी, त्यांच्या वडिलांच्या वयाचे कान्होजी जेरी यांना पत्र लिहिले. तुपाच्या विहिरी आहेत. तुपाची विहीर तुपाची विहीर आपण ऐकली, नवल वाटतं. पाण्याच्या विहिरी असतात, तुपाची विहीर कशी? पावनगड नावाचा किल्ला आहे. त्या पावनगडावरती तुपाची विहीर आज बघायला मिळते. काहींच्या निरीक्षणात असं की रायगडावर पण अशा ती विहिरी होत्या. तुपाची विहीर कशासाठी वापरली जाते एक प्रश्न आहे. तो प्रश्न तसाच ठेवूयात. आपली उत्कंठा त्यांनी ताणली जाईल. मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी ती कारणीभूत आहे. यस्सा श्वास तस्य मेदिनी. मागेच मी उल्लेख केला की महाराज घोड्यांवर फार प्रेम करायचे. ते म्हणायचे की ज्याचे घोडे त्याचं राज्य. त्यांनी घोड्यांची काळजी कशी घेतली याबद्दलही काही पत्रव्यवहार आपल्याला दिसून येतो. आरोग्य या संबंधानं महाराजांनी शेतकऱ्यांचं हित पाहिलंय आणि या शेतकऱ्यांच्या हितात शेतकऱ्याच्या काडीलाही धक्का लागता कामा नये असे स्पष्ट निर्देश महाराजांनी दिलेत. हे किती महत्वाचं वाक्य बघा. शत्रू मुलखातील पिकांची देखील तसनस करू नये. शत्रू मुलखामध्ये आपण गेलो, आपला सैन्याचा डेरा जरी टाकायचा झाला तरी सैन्याचा डेरा त्या प्रांतातल्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीवर करू नका. त्याची सुद्धा तसनस म्हणजे नासाडी करू नका असं महाराजांनी स्पष्ट सांगितलंय. तो शत्रू मुलखातला असो नाही तर आपल्या स्वराज्यातला असो, शेतकरी हा अन्नदाता आहे. आता त्याला जर त्रास दिला तर आपल्यावरती आफत येतोय. हा तो मुद्दा आहे की ती तुपाची विहीर जी पावनगडावर आज बघायला मिळते. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे पर्यावरण. महाराजांनी वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या परिसरात भले मोठे थोरले वृक्ष लावलेत. वड, शिसव, बाभूळ, नारळ. परमानंदांनी सुद्धा उल्लेख केलाय, शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हा शिवनेरीवरती किती वृक्षराजी होती. वृक्षांमुळे मातीची धूप थांबते. जिथे लोक राहतात तिथे शांत वातावरण राहतं, हवा खेळती राहते. रणरणत्या उन्हाला जवळ जातो आपण, एखाद्या गडावर जातो म्हणजे त्या उन्हापासून संरक्षण होतं. घाट जमिनीवरती सुद्धा त्यांनी वृक्षारोपण महत्वाचं मानलं. आणि जे लाकूड कामाला येतं व्यावसायिक दृष्ट्या किंवा स्वराज्य बांधणीसाठी, ते साग आणि शिसव. त्या साग आणि शिसव या दोन लाकडांनी मुद्दामून जास्त प्रमाणामध्ये लागवड केली. का तर ही लाकडं आपल्याला आरमारासाठी वापरता येणार आहेत. पण ती आरमारासाठी वापरता येतील म्हणून महाराजांनी सरसकट आपलीच झाडं म्हणून वृक्षतोड करायला परवानगी दिलेली नाहीत. श्रोतेहो, आपल्याला आठवत असेल की महाराजांच्या आज्ञापत्रातला हा महत्वाचा भाग आपल्याला मराठीच्या अभ्यासक्रमात होता. यावर मी जास्त चर्चा करत नाही. पण बळजबरी करून कुठल्याही माणसाच्या शेत जमिनीत किंवा वैयक्तिक जमिनीत घुसून आंबे, फणस, शिसव, साग ही लाकडं तोडू नका. तोडल्यानं त्याला त्रास होईल. यासाठी महाराजांनी जे आर्जवी ती भाषा अहमद यांनी या आज्ञापत्रात जशीच्या तशी लिहिली आहे. जणू काही महाराजच आपल्याला त्यांच्या मुखानं धीर गंभीर वाणीत आपल्याला सांगतायत की बाबा, आपण लढत आहात किंवा आरमार बांधत आहात किंवा कुठली मोहीम करत आहात, पर्यावरणाची हानी होणार नाही असंच आपलं वर्तन ठेवा. या तीनही आयामांना डोळ्यासमोर ठेवून हा एक कार्यक्रम तयार केलाय. आजचा शीर्षक निराळा आहे. प्रस्तावनेचं शीर्षक निराळा. आपलं उज्ज्वल भविष्य इतिहासाच्या अभ्यासातून अशा संबंधित शीर्षक आहे.
ही प्रस्तावापर्यंत घेऊन जाते. तर या सप्ताहानिमित्त आम्ही देवश्री इंडस्ट्रियल सोल्युशन प्रस्तुत करतोय एक खरंच निराळा कार्यक्रम, इतिहासाचा मागोवा उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी. आपण आहोत आता वर्तमानात, भविष्यामध्ये आपल्याला सर्व सुरक्षित आणि उज्ज्वल हवंय, ही आपली मागणी आहे. पण तो सुखकर व्हावा, जे ध्येय आपण भविष्यात ठेवले ते आपल्याला प्राप्त करता यावं, यासाठी काय करावं लागेल? तर इतिहासात डोकावून बघावं लागेल. इतिहासाची कास सुटली आणि आपण आपलं वर्तमानामध्ये काही भविष्य घडवू म्हटलो तर ते शक्य होत नाही. आजवर असं आंधळं अनुकरण कुणीही केलेलं नाही. म्हणून इतिहासाचा मागोवा आणि त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे पूजनीय पिताश्री शहाजीराजे आणि त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाशी संबंधित कथा, पत्र, नकाशे, चित्र, फोटोज, प्रसंग वर्णन याद्वारे आपल्याला हा माग घ्यायचा आहे. आपल्या कंपनीमध्ये EHS म्हणजेच एन्व्हायरमेंट, हेल्थ आणि सेफ्टी ही आपल्याला विकसित करायची आहे. महाराजांनी ज्याला अनन्यसाधारण महत्व दिलं त्याला आपण साधारण लेखू शकत नाही, अशी भावना आपल्या कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात जरी निर्माण झाली तर खऱ्या अर्थानं आपण शिवाजी महाराजांचे खरे पाईक मावळे आहोत असं म्हणायला जागा आहे. म्हणून प्रस्तुत करतोय इतिहासाचा मागोवा उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी. आतापर्यंत चर्चा केलेले मुद्दे भरपूर आहेत, पण या कार्यक्रमाची व्याप्ती याहून अधिक आहे काय? तुम्हाला काय वाटतं? तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आतापर्यंत 3 आयाम तुमच्या समोर मांडले. महाराजांचं काम केलं असेल, चर्चा आता मांडली की रोख वाटते की विस्तारित वाटते? विस्ताराची आवश्यकता आहे का? तर कृपया आपल्या कमेंट बॉक्समध्ये या वेबिनारच्या माध्यमातून अजून काही महत्वाच्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत का, असा प्रश्न तुम्हाला मांडला. याचंही उत्तर द्या आणि ते उत्तर नक्कीच तुम्ही हो असंच देणार. मग या कार्यक्रमामध्ये बघावायचे सविस्तर मुद्दे तरी कोणते कोणते? आपण या ओघात बघून आलो की नॅशनल सेफ्टी वीक आपण साजरा करतोय आणि त्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजन करायचा आहे आपल्याला. तो का साजरा केला जातो त्यामागेही एक इतिहास आहे. म्हणजे इतिहासाच्याच कार्यक्रमात एक निराळा असा इतिहास बघायचाच आहे. स्वतंत्र भारतामध्ये औद्योगिक प्रगती सुरू झाल्यानंतर इतक्या लवकरच्या काळात हा निर्णय, यासाठी तत्कालीन सगळे राज्यकर्ते, समाजकारणी आणि औद्योगिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या लोकांना आपण धन्यवाद म्हटलंच पाहिजे. इतकं महत्वाचं पाऊल त्यांनी उचललंय की नॅशनल सेफ्टी वीक त्या काळात साजरा केला गेला. सेफ्टी कल्चर इम्प्लिमेंटेशनसाठी जे अधिकारी सदस्य आहेत ते तरुण तरुण म्हणजे वयाने नाही, वृत्तीनं तरुण असण्याची आवश्यकता आहे. आणि एखादी व्यक्ती वृत्तीनं तरुण आहे यासाठी त्या ठिकाणी त्याच्या ठायी काही सद्गुण असण्याची आवश्यकता आहे. ते सद्गुण कोणते याची चर्चा सुद्धा होणार आहे. पुराणकालीन इतिहास म्हणजे या इतिहासाच्या चर्चेमध्ये महाभारत रामायणातले सुद्धा काही प्रसंग आपल्यासमोर मांडले जातील आणि काही शिवपूर्वकालीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात किंवा जन्मापूर्वी सुद्धा इतिहासातली काही उदाहरणं आपल्यासमोर मांडली जाणार आहेत. मगाशी मी म्हटलं दळवटण्याला महाराजांची पागा होती, तिथलं एक विस्तारित पत्र बघायचं आहे. प्रतापगड महाराजांनी जे युद्ध केलं ते मंत्रयुद्ध म्हणून आज जागतिक वॉरफेअर मध्ये अभ्यासक्रम म्हणून समाविष्ट झालंय. तर ते मंत्रयुद्धाचा अभ्यास आपल्याला सेफ्टीच्या अंगाने घ्यायचा आहे, वर्णन फक्त. शाहिस्तेखानावरचा हल्ला हा किती सुनियोजित होता, पण नसताना सुद्धा ते कसे एकत्र आणि ती पार पाडली हे आपल्याला शाहिस्तेखानाच्या हल्ल्यात बघायचंय. महाराजांची आग्र्याहून सुटका झाली हे आपलं भाग्य आहे, पण ती मनात आले आणि पळून आलो अशी सुटका बिकट प्रसंगात धैर्य खचून न जाता महाराजांनी दाखवलेलं जे धाडस आहे, जे धैर्य आहे आणि जे नियोजन आहे, त्या नियोजनासाठी महाराजांना कितीदा वंदन करावं ते आपल्याला बघायचं आहे. मराठा आरमाराची बांधणी आणि या आरमाराच्या माध्यमातून स्वतः शिवाजी महाराजांनी बसरूर या ठिकाणी जहाजात जाऊन एक स्वारी केली आणि ती यशस्वी गेली आहे. दस्तूर खुद्द राजे त्याच्यामध्ये सहभागी झालेत, म्हणून त्या स्वारीकडे सुद्धा थोडंसं बघायचं आहे. मगाशी बोललो त्याप्रमाणे राज्याभिषेकही बघायचा आहे. या व्यतिरिक्त अजून भरपूर मुद्दे बाकी आहेत. म्हणजे स्वराज्यातलं सेफ्टी कल्चर दिलेल्या आपल्या 1-1.5 तासाच्या वेळेमध्ये कुठेतरी स्पर्श होईल अशा पद्धतीने मांडता येईल, म्हणून काही मुद्दे आपल्यासमोर अधिकचे ठेवलेत.
प्रत्येक किल्ला, दुर्ग, जलदुर्ग असतील, स्थलदुर्ग, वनदुर्ग असतील, त्याचं स्थापत्य काय होतं, त्यामध्ये सुरक्षिततेला किती महत्व होतं, त्याच्या जागा, त्याच्यासाठी निवडलेला दगड, त्याचे कामगार, त्या कामगारांची कार्यपद्धती, सगळं बघण्यासारखं आणि वाखाणण्यासारखं आहे. आपल्या कंपनीजमध्ये सिग्नल्स महत्वाचे आहेत. महाराजांच्या स्वराज्यात पण असे काही इशारे होते, अर्थात सिग्नल्स होते, ते बघायचं आहे. मोठ्या प्रमाणात हल्ला करायचा तर तोफांचा वापर महाराज करत. त्या तोफांचा वापर कसा केला जायचा, तोफा कशा सांभाळल्या जायच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्या तोफा वापरायच्या, त्याचे आकार भिन्न भिन्न आहेत. त्याला ऐतिहासिक भाषेत भांडी म्हटलंय. काय काय तेही बघायचे. शिवकालीन हत्यारं कोणती आहेत, ती हत्यारं बनवायच्या पद्धती कोणत्या आहेत, ते हत्यारं बनवण्याचे कारखाने कुठे, हे कारण हत्यार हेच सुरक्षिततेसाठी गरजेचं होतं. मराठा राजवटीमध्ये काही हत्यारं तयार केली गेली आहेत, मराठ्यांनी तयार केली आहेत. त्या सैन्यानं गरज ओळखून आणि आपली रयत सुरक्षित राहावी म्हणून काही मॉडिफिकेशन्स केलीत असं मी म्हणेल. अशा हत्यारांची पण चर्चा करायची आहे. जास्त नाही आहेत पण महत्वाची आहेत. हत्यारं सुद्धा सुरक्षित ठेवली गेली पाहिजेत म्हणून म्याना वापरल्यात. म्यानांचे प्रकार कोणते कोणते होते, आलेला वार अडवण्यासाठी ढाली कशा होत्या, चिलखत, जिरेटोप कसे कसे वापरले जायचे, महाराजांनी कुठे कुठे वापरलेत याची चर्चा आहे. आपल्या सिस्टीम व्यवस्थित चालण्यासाठी नियम बांधून दिलेत. आपण सेफ्टी ऑडिट आधी असाइनमेंट सुद्धा करतो, तरी सुद्धा सरकारचं लक्ष आहे आपल्याकडे, म्हणून नियम निराळे आणि कायदे निराळे. महाराष्ट्र फॅक्टरी ऍक्ट, फॅक्टरीज रूल यासारखे आपण ऍक्ट आणि रूल्स म्हणजे कायदे वापरून सुद्धा ही सुनियोजितता आणतोय. मग तसेच कायदे आणि नियम महाराजांच्या स्वराज्यात सुद्धा सुव्यवस्थेसाठी होते का, त्याकडे बघावं लागणार. साठवणूक करणं ही किल्ल्यांच्या दृष्टीने आणि स्वराज्याच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा होता. कशा कशाचा साठा, धान्याचा साठा, जनावरांचा, त्या साठ्यासाठी केलेली गोदामं, अर्थात अलीकडच्या भाषेत महाराजांचे स्टोरेज आणि वेअर हाऊस आहेत का. पन्हाळगडावरती असे काही महत्वाचे मुद्दे सापडलेत जिथे मी स्वतः भेट दिली आणि मी स्थिमित राहून गेलो. काय चोख व्यवस्था तिने ठेवली होती. स्टोरेज आणि वेअर हाऊसवर पण चर्चा होईल. त्यानंतरचा महत्वाचा साठा आहे दारू साठा आणि शस्त्र साठा. बारुदाची दारू कशी साचवली जात असेल, ती कशी ट्रान्सपोर्ट केली जात असेल, ती आयात केली जायची की याचा विचार येईल. शस्त्र कशी बनवली जायची आणि ती सुरक्षितरित्या साठा कशी करून ठेवली जायची ते बघायचं आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाऊसकीपिंग. स्वराज्यामध्ये स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि सुव्यवस्था याच शब्दांनिशी उल्लेख एका ठिकाणी सापडतो, तोही आपल्याला बघायचा आहे. आपल्या कंपनीतल्या सगळ्या गतिविधी या एका नियमावलीत बांधल्यात. त्याला आपण स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर किंवा सेफ्टी ऑपरेशन प्रोसिजर अर्थात एसओपी म्हणतो. महाराजांच्या स्वराज्यात सुद्धा अशा आदर्श आहेत आणि त्यातली एक महत्वाची एसओपी आहे महाराजांच्या नंतर त्यांच्या नातवाच्या काळात लिहिलं गेलेलं आज्ञापत्र. आणि महाराजांच्या काळात महाराजांनी निरनिराळ्या वेळी लिहिलेली पत्रव्यवहार ही त्या काळातली एसओपीच होते. महाराजांनी केलेला आरोग्यविषयक पत्रव्यवहार मागे विषय आपण बोललो आणि पर्यावरण संवर्धनासाठी केलेले उपाय, या सगळ्या उपायांना डोळ्यासमोर ठेवून, या सगळ्या मुद्द्यांना डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पूर्ण स्वराज्यातलं सेफ्टी कल्चर अर्थात सुरक्षितता संस्कृती समजून घ्यायची आहे. पर्यावरणाविषयीचा महाराजांचा उदात्त दृष्टिकोन जाणून घ्यायचा आहे आणि आरोग्याविषयी सुद्धा महाराजांचं आईचं काळीज कसं होतं हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे. अनेक मुद्दे उपमुद्दे यामध्ये आपल्या समोर एक एक पदर उलगडत समोर येतील आणि आपण आतून सेफ्टी कल्चर पाळण्यासाठी तयार होत जाऊ. हा कार्यक्रम आतापर्यंत मी अनेक कंपनीज मध्ये केला, विद्यार्थ्यांसमोर केला आणि विद्यार्थ्यांसमोर केल्यानंतर त्यांच्या काही महत्वाच्या प्रतिक्रिया आल्या. बघा, हे राजेश पाटील सरांनी जे सेफ्टी ऑफिसर आहेत त्यांनी दिलेली प्रतिक्रिया की प्रभंजन सरांच्या कार्यक्रमामुळे आमच्या कारखान्यातील सेफ्टी कल्चर पूर्णपणे बदलली. इतिहासातून शिकण्याचा हा अनोखा अनुभव होता. मोठी पोचपावती आहे. आतून कुठून तरी बदल करावा असं मानसिक पातळीवरती, बौद्धिक पातळीवरती वाटलं पाहिजे. महाराजांचं नाव घेतलं आणि स्वराज्य म्हटलं, त्यांनी महत्व दिलं, मान्य केलं की माणूस पेटून उडून काम करणारच हो. कॉलेज प्रिन्सिपल आहेत मीना देशमुख, डॉक्टर मीना देशमुख.
जे पुढे जाऊन उद्योग क्षेत्रामध्ये पाऊल ठेवणार आहेत ते विद्यार्थी दशेपासून त्यांचं अशा पद्धतीचं वैचारिक पोषण होणं गरजेचं आहे, असा विचार त्यांनी वैयक्तिकरित्या मांडला. ते म्हणतात की विद्यार्थ्यांना इतिहास आणि सेफ्टी अवेअरनेस एकत्र शिकवण्याची अभिनव पद्धत अत्यंत प्रभावी आहे. आमच्या कॉलेजमध्ये सर्वांना हा कार्यक्रम आवडला. हा, संजय कुलकर्णी सरांनी स्वतः कंपनीचे मालक आहेत, ऑक्युपायर आहेत. ट्रॅडिशनल ट्रेनिंग पेक्षा हे खूपच वेगळे आहे. कारण त्यांची मानसिकता बदलण्यासाठी हा दृष्टिकोन अत्यंत उपयुक्त आहे. किती बोलक्या प्रतिक्रिया आहेत. स्टार्स दिलेत त्यांनी ते समाधानासाठी नाही, ते त्यांना त्या कार्यक्रम ऐकून समाधान मिळालंय म्हणून दिले. धन्यवाद. इतिहासाचा मागोवा उज्ज्वल आणि सुरक्षित भवितव्यासाठी या मोठ्या जास्त काळ चालणाऱ्या प्रबंध व्यापी अशा कार्यक्रमाकडे आपल्याला जायचंय. या कार्यक्रमाची प्रस्तावना व्हावी म्हणून आपल्या समोर मी आतापर्यंत वेगवेगळे मुद्दे स्वराज्यातले घेऊन व्यक्त झालोय. मला काही प्रश्न विचारायचे आहेत आपल्याला, की या वेबिनारद्वारे आपल्या समोर जे विचार मांडले गेलेत त्या विचारांसंदर्भात आपण सुद्धा गांभीर्याने विचार करत आहात ना? जर आपण गांभीर्याने विचार करत असाल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी आपला काही अनुभव आहे का? हा एक प्रश्न महत्वाचा येतो, तो माझ्या एंडला बनत येतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडनं अपेक्षित आहे. कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा की जेवढं गांभीर्य मावळ्यांच्या मनात तर तेवढंच गांभीर्य आपल्या मनात हे ऐकून आलंय का, याचं उत्तर मला मिळावं. मी बोलू शकते का? कोण उत्तर कमेंटच देतायत? करावं लागेल. हा, बोलू शकता. नमस्कार प्रबंधन सर, मी गिरीजा. आणि आपला जो प्रश्न होता की मावळ्यांनी इतकी गांभीर्यता तुम्ही पाळता का, तर मला वाटतं की आत्ताच्या सध्याच्या काळात फक्त नावं घेतो, पण तेवढ्या गांभीर्याने आपण काम करत नाही. मावळे म्हणजे शिवाजी महाराज, तर तिथपर्यंत तर आपण पोहोचू शकत नाही, पण मावळ्यापर्यंत त्यांची जी कामगिरी आहे त्यांच्यापर्यंत जरी पोहोचलो आपण त्यांची कामगिरीपर्यंत, ते पण खूप मोठी गोष्ट मला वाटते. तर आत्ताच्या काळामध्ये तर नाहीये, आणि त्या गोष्टीसाठी तुमच्यासारखं जे आता तुम्ही प्रशिक्षण देताय ह्याची खरंच खूप गरज आहे. धन्यवाद मॅडम. आपण कुठल्या सिटीत नाही प्लीज सांगा. मी कोल्हापूर, गिरिजा. कोल्हापुरात. धन्यवाद धन्यवाद. आपण प्रश्नोत्तर किंवा आपली प्रतिक्रिया जी आहे ती चर्चेच्या माध्यमातून पुढे घेऊयात. याद्वारे मांडल्या गेलेल्या विचारासंदर्भात आपण गंभीर आहात हे कळतंय, पण चॅटबॉक्स मध्ये सांगत आहात, आनंद वाटतो, आपला रिस्पॉन्स छान आहे. पण दुसरा मुद्दा जो येतो की अशा प्रकारचा कार्यक्रम अगदी कधी आयोजित केलेलाच नाहीये, तर त्याबद्दल चिंता करण्याचं काही कारण नाहीये. आपल्याकडे तसा अनुभव नसला जरी तरी सुद्धा मला एक सर्जक वक्ता, आपल्यामध्ये अशा आतून बदल घडावेत असं काम करणारा खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा मावळा, आताचं औद्योगिक क्षेत्र विकास पावावं, त्याला विकसित व्हावं, यासाठी चा अंगीकार करणारी जी माणसं आहेत, ती विभाग ऑफिसर्स असतील किंवा कर्मचारी असतील, कुठल्याही वर्गातली असतील, मालक असतील किंवा त्यांचे शुभचिंतक असतील, या सगळ्यांकडनं मला अपेक्षित काय? तर या कार्यक्रमातून प्रेरित झाला असाल, या वेबिनार मधून जर आपण प्रेरित झाला असाल, तर मला फक्त 3च गोष्टी हव्यात. मला तुमच्या कंपनीमध्ये आमंत्रणानंतरचा 2 तासांचा वेळ, सर्व लक्ष केंद्रित करून एक जागी व्यवस्थित बसून मी त्या 2 तासात जे सांगेन ते अगदी काळजीपूर्वक ऐकणं, नवे त्याचा अनुभव घेणं, त्याद्वारे निघालेले निष्कर्ष आपल्या हृदयामध्ये अगदी जपून सांभाळणं. आणि तिसरा मुद्दा की हा आपल्या अडचणींचा, आपल्या उज्ज्वल इतिहासाचा, सुरक्षित भवितव्याचा विचार आपल्या समोर येतोय का, यासाठीच आपण स्वतःशी केलेलं आत्मचिंतन हा त्यातला तिसरा मुद्दा. या तिसऱ्या मुद्द्यामध्ये असलेलं आत्मचिंतन करायला मी आपल्याला उद्युक्त करणारच आहे. हे सगळं करून नेमका फायदा काय, असा विषय येतो. हा कार्यक्रम आयोजित तुमच्या कंपनीत केला तर फायदा काय? तर ते एक महत्वाची गोष्ट आहे. EHS, एन्व्हायरमेंट, हेल्थ आणि सेफ्टी,
याची पॉलिसी फक्त भिंतीवर चिटकून चालत नाही, ती मनामनात उतरावी लागते. त्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन सर्वांचा निर्माण झाला पाहिजे. जी यावर्षीची थीम आहे, सगळ्यांना सहभागी करून घ्या, शिक्षित करा, इथपर्यंत ठीक आहे. पण सक्षम करा हा जो विचार आहे, हा सक्षमीकरणाचा विचार फक्त शारीरिक आणि बौद्धिक पातळीवर नाही, तर नैतिक आणि मानसिक पातळीवर सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. यासाठी आपल्याला आपल्या वृत्तीमध्ये, आपल्या स्वभावामध्ये काही बदल करावे लागतील. महाराजांच्या मावळ्यांकडे असलेले, तरुण मावळ्यांकडे असलेले अपेक्षित सद्गुण काय? हे सद्गुण आपल्याला अंगीकारावे लागतील. काय चुका होऊ नयेत यासाठी इतिहासाकडे आपण बघतोय. आणि आपण जर याचं परीक्षण व्यवस्थित केलं, तर आपण जर याचं परीक्षण व्यवस्थित केलं, तर आपल्या कंपनीचा जो वैभवशाली भविष्य जे आहे, या भविष्याकडे वाटचाल करण्यासाठीचा राजमार्ग आपण आपल्या बदललेल्या वृत्तीतूनच निर्माण करतोय, अशी आपल्याला नक्की जाणीव होईल. इतिहासाचा मागोवा हा घेत असताना आपलं उज्ज्वल आणि सुरक्षित भवितव्य घडेल, तर आणि तरच जर आपण आपल्या वृत्तीमध्ये, स्वभावामध्ये, कार्यपद्धतीमध्ये इतिहासामधली तत्व डोळ्यासमोर ठेवून बदल करू शकू. या कार्यक्रमात आपल्याला जर सहभागी व्हायचं असेल, आपल्याला हा कार्यक्रम आपल्या संस्थेमध्ये, आपल्या कंपनीमध्ये जर जॉईन व्हायचं, म्हणजे आपल्या कंपनीमध्ये जर आयोजित करायचा असेल, तर तर एक मी तुम्हाला गुगल फॉर्म पाठवतोय. त्या गुगल फॉर्मद्वारे आपण आपले कमेंट बॉक्स चेक करावा. त्या कमेंट बॉक्समध्ये तो गुगल फॉर्म दिसेल. त्यामध्ये आपल्याला कळेल की आपलं नाव द्यायचं आहे, पूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आपण ज्या संस्थेत काम करता किंवा आपण ज्या संस्थेचे मालक आहात, त्या कंपनीचं नाव, त्या कार्यक्रमाचं किंवा त्या कंपनीचं शहर कोणतं आहे, सहभागी होणारी संख्या किती लोकांची येते, आपण या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये इंटरेस्टेड आहात का, याबद्दलची माहिती. आणि कार्यक्रम 4 मार्च ते काही ठिकाणी 10, 11, 12 मार्च पर्यंत चालतो. काही 15 दिवस करतात. आपली सुटेबल डेट काय? कुठल्या पद्धत पण कुठल्या तारखेला आपण ते आयोजित करू शकाल, त्या पद्धतीने आपण ते द्यावं, अशी माझी आपल्याला विनंती आहे. आपण तो फॉर्म आला असेल, ज्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला संपर्क साधलाय, त्यांच्यापर्यंत सुद्धा मी हा गुगल फॉर्म पाठवतोय. आपण त्याचा सुद्धा आपण चेक करा आपला इनबॉक्स, की आपल्याला तो मिळालेला आहे गुगल फॉर्म. तो गुगल फॉर्म आपण द्यावा. एवढ्या सगळ्या सद्गुणांचा विचार आपण केला, त्यासाठी आपण नमस्कार करायचा आहे. समर्थांनी महाराजांचं एक वर्णन केलंय, याहून करावे विशेष असं म्हटलंय. संभाजी महाराजांना उद्देशून समर्थांनी काही उद्गार वापरले. शिवाजी महाराजांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवून ते पुढच्या पिढीला मार्गदर्शन करतायत. आणि याहून करावे विशेष पुरुष असं नाही. पुढचा संदर्भ मला महत्वाचा नाही. आपण सर्वजण म्हणतो की शिवाजी महाराज तर महाराज होते, त्यांना ते शक्य आहे, मग आम्हाला ते कसं शक्य व्हावं. पण निदान नाही राजा म्हणून आपल्याला ते अंगीकारता आलं, तर त्यांच्या पायाचा पाईक म्हणून, त्यांच्या समोर मुजरा करणारा, त्यांचा प्रेमी म्हणून काम करणारा जो मावळा आहे, त्या मावळ्याची भूमिका तर आपण नक्कीच म्हणजे अंगीकारू शकतो. त्यांना अपेक्षित असं काम नक्कीच करू की जेणेकरून महाराज सुद्धा वरतून आशीर्वाद देतील, की मी जर आज असतो तर या उद्योग क्षेत्रात मी हेच केलं असतं. शत्रूंना नेस्तनाबूत करणं, परचक्र घालवणं, संकट दूर करणं, एवढंच महाराजांनी ठेवलं नाही. ठिकाणी माघार सुद्धा घेतली आणि हे राज्य सुरक्षित राखलंय. राज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हणणारे आमचे महाराज एवढ्या सगळ्या परिपूर्ण व्यक्तिमत्वासमोर सह आपल्या समोर येतात. ते व्यक्तिमत्व राहत नाही, ते विभूतिमत्व होऊन जातं. म्हणूनच त्यांना म्हटलं जातं जाणता राजा. त्यांनी घडून ठेवलेला इतिहास, त्यांच्या हातून घडलेल्या कृती, त्यांच्या तोंडून आलेली वाक्य, त्यांच्या पत्रव्यवहारातले एक ना एक विधान हे खऱ्या अर्थानं क्रांतदर्शी आहे. क्रांतदर्शी इतिहासाच्या आधी सुद्धा ती लागू होती. महाराज होते त्या वर्तमानातही लागू होती आणि आपण ज्या भविष्यात आता जगतो वागतोय तिथे सुद्धा ती लागू आहे. म्हणून ते जाणते राजे. आम्ही देवश्री इंडस्ट्रियल सोल्युशनचे सगळे सदस्य आपल्या समोर हा कार्यक्रम घेऊन येतोय.
महाराजांना अपेक्षित असलेलं काम आम्ही गेली 15 वर्ष करतोय. त्यामध्ये सेफ्टी असेसमेंट देतोय. या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतीलच. आपण या कार्यक्रमाचं आयोजन नक्की करावं. आपल्याशी संपर्क करताना मी आता गुगल फॉर्म दिलाय. सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे फक्त, की आपण कोणत्या सिटीमधून आलात, या वेबिनारला जॉईन झालात, ते चॅट बॉक्समध्ये कृपया सांगा की आपण नेमके कुठून आहात, कोणत्या शहरात आहात, कुठल्या कंपनीशी संबंधित आहात ते. देवश्री इंडस्ट्रियल सोल्युशन ही फक्त प्रबोधन करत नाही, जे बोलले त्याप्रमाणे इतरांना उद्युक्त करते आणि स्वतःही सुरक्षितता संस्कृती अवलंबण्यासाठी कटिबद्ध आहे. त्या पद्धतीने ज्या सेफ्टी ऑडिट असेल किंवा फायर लोड कॅल्क्युलेशन, जॉब सेफ्टी अनालिसिस यासारख्या अनेक गोष्टी देवश्री इंडस्ट्रियल सोल्युशन या औद्योगिक जगतासमोर घेऊन येत आहे आणि कामही करत आहे. आज आपण या वेबिनारला आलात, आपलं खरंच आभार आहे. पण धन्यवाद आधी महत्वाची गोष्ट, आपल्या मनात काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. बोला. आपल्याला काही माईक ऑन करण्यासंदर्भात अडचण असेल तर तसंही सांगा. सर गुड मॉर्निंग. नमस्ते. सर मी रोहित वाघमारे फ्रॉम पंचशील रियालिटी. नमस्ते सर. सर आपला हा सेशन मी फर्स्ट टाइम अटेंड केला. आमचे आदरणीय धनंजय इनामदार सरांनी मला रेफरन्स दिलं ह्या सेशनसाठी. तर खूप छान सेशन होता सर. फर्स्ट टाइम अटेंड केला हा सेशन, ऐकून मला खूप मोटिवेट झालेलं आहे. आणि काय तुमचे हे जे तुमचे जे रेग्युलर जे सेशन असतील सर, मोटिवेशन सेशन किंवा असतील, तर ते मला कंटिन्यू अटेंड करायचे सर. तर काही व्हॉट्सअप ग्रुप लिंक असेल किंवा काही नेटवर्क्स असेल तर प्लीज शेअर करा, की जेणेकरून आम्ही टचमध्ये राहतात. आणि नक्की सर. येणारे पुढे जर काही इव्हेंट्स असेल तिथे आम्ही नक्कीच तुम्हाला रेफरन्स देत जाणार सर पुढे. चॅटमध्ये चॅट बॉक्स चेक करा सर प्लीज. आपल्याला व्हॉट्सअप कम्युनिटी आणि बाकीचे ज्या कम्युनिटी आहेत त्याला कनेक्ट करण्यासाठी आहे. खरं तर आजचा वेबिनार जो आहे Yes, हा sir. फक्त एक प्रस्तावना आहे, एक इंट्रोडक्शन आहे. Okay. अजून विस्तारानं जे बोलायचंय ते 1 to 1 आमने सामने बोलायचंय. आपण हा कार्यक्रम आपल्या कंपनीमध्ये आयोजित करू शकता. आपण अजूनही सेफ्टी वीक सुरू व्हायला वेळ आहे, त्यासाठी त्याच्या पूर्वतयारीच्या काळातच मी आपल्या समोर कार्यक्रम घेऊन आलोय. Yes, sir. टॅग मँगो नावाची वेबसाईट आहे, त्याची लिंक मी आपल्यापर्यंत पोहोचती करतो, ज्याद्वारे आपण या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आपला कार्यक्रम कन्फर्म करू शकता. म्हणजे त्यामध्ये तारीख कुठली असावी याचं सजेशन असेल. त्याचप्रमाणे आपल्याला किती सेशन्स हवेत आणि त्या संबंधाने असलेलं जे पेमेंट आहे ते पेमेंट सुद्धा तुम्हाला त्यावर दिसून जाईल. ओके अजून कोण? सर. हा, धन्यवाद सर. आपली प्रतिक्रिया किंवा कोणाला काही प्रश्न असतील विचारू शकता. नमस्कार सर. नमस्ते. मी प्रभा देशमुख, संभाजीनगर. बर, नमस्ते. मी बोलत आहे. आपले हे उपक्रम मी बरेचदा ऐकून होते इतरांकडनं. आज मी प्रत्यक्ष ऐकलं. एक अतिशय नम्रपणे तुम्हाला विनंती आहे अशी आहे की आपल्या कार्यातील जे प्रमुख कुणी असतील, ज्याला तुम्ही ऍडमिन वगैरे म्हणता, तर तशा काही लोकांना योगायोगानं उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण आलेल्या, तर त्या आपण काही आम्ही लोक म्हणून त्यांची वाटल्यास TADA देऊ. तर त्यांना ग्रामीण विभागाकडे जर पाठवलं तर त्या विद्यार्थ्यांना ते लवकर लक्षात येईल. आमच्यासारख्यांनी सांगून त्याचा
फारसा परिणाम होत नाही समाजावर. पण आपली सांगण्याची पद्धत, तळमळ आणि सक्रियता, आपल्या मागचा असणारा जो एक आभा आपल्या भोवती निर्माण झालेली आहे, त्यावरून आपण हे कार्य करू शकाल. मी प्रत्यक्ष आपल्याला सोनई आश्रमात कीर्तन ऐकताना 2ही वेळा भेटलेली होते. तिथली गुरु परंपरा माझी आहे आणि शौर्य आणि वीरता निर्माण करण्यासाठी चांगलं पाऊल उचललंय. पण ते सक्रिय होण्यासाठी आपण ग्रामीण विभागात अधिक काय म्हणायचं, अधिक प्रचार प्रसार करून त्यांना उद्युक्त करावं, अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. अजून कोणाला काय विचारायचं आहे? प्रभा मॅडम, तुमच्या आशीर्वाद पाठीशी असू दे. आम्ही नक्कीच यावरही काम करू. आता तरी पुढच्या 15 एक दिवस किंवा महिन्यासाठी तरी हा शैक्षणिक आणि त्यातल्या त्यात जास्तीत जास्त औद्योगिक विभागासाठी हा कार्यक्रम माझा चालणार आहे. पण आपण काही संपर्कात हरकत नाही. राहिलं तर नक्की हो. हाही प्रयत्न करूया. निश्चित निश्चित मी संपर्कात असेल आणि तन मन धन मी सहकार्य पण करीन आपल्यास. नक्की. धन्यवाद. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी काही प्रश्न असतील तर विचारावे. प्रभंजन, नमस्कार. मी निरंजन. नमस्ते. आता मी तुमचा कार्यक्रम ऐकला आणि आता छत्रपतींच्या काळातली सुरक्षा आणि या संबंधित तुम्ही जे आता मला असं वाटतं ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे खूप खूप काही सांगण्यासारखं आहे अजून, की जसं आता एक मॅडम बोलल्या की फक्त औद्योगिक हा विषय न ठेवता सुरक्षितता या अनुषंगाने एक जागृतीपर, जसं की ग्रामीण भागामध्ये भरपूर ठिकाणी. आता एक मी मागच्या आठवड्यातली एक घटना सांगतो की मागच्या आठवड्यामध्ये भोर तालुक्यामध्ये एक घटना घडली. एक आपली महिला भगिनी शेतामध्ये काम करत असताना कुठल्या तरी एका मशीनमध्ये तिचे केस अडकले आणि एंटँगलमेंटची घटना घडली आणि तिचा दुर्दैवी त्याच्यामध्ये मृत्यू झाला. तर अशा सुद्धा ज्या ठिकाणी ज्याला अनऑर्गनाइज असंघटित कामगार क्षेत्र जे आहे की ज्याच्यामध्ये जे औद्योगिक आपल्या फॅक्टरी ऍक्टच्या अंडर येत नाही, पण ते पण तिथे मशीनचा वापर होतो. मग ते म्हणजे विजेच्या वरची मशीन्स असतील किंवा साधी मेकॅनिकल मशीन्स असतील किंवा यांत्रिक मशीन्स असतील आपण ज्याला म्हणतो, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा जो काही जनजागृतीचा जो कार्यक्रम आहे तो कृषी केंद्र असतील किंवा अशा प्रकारे जर का आपण ते घेऊ शकलो, पेस्टिसाइड संदर्भातली जी माहिती आहे असं जर का घेऊ शकलो तर तो फार मोठा आपल्यासाठी एक महत्वाचा विषय आहे. आणि ज्याच्यामध्ये जे थोडंसं दुर्लक्षित राहिलंय असं मी म्हणेन त्याच्याकडे. त्याच्याबद्दल अगदी जनजागृती नाही अशातला भाग नाही, पण बऱ्याच भागामध्ये त्याच्याबद्दलची अशा छोट्या छोट्या ठिकाणी भरपूर ठिकाणी आपण गावामध्ये आकडा टाकताना असं झालं तसं झालं. अर्थातच ती चुकीचीच कृती आहे, म्हणजे कृती पण काय इलिगल आहे आणि ती घटना सुद्धा दुर्दैवी आहे. तो अशा प्रकारच्या सगळ्या ज्या घटना असतात की ज्या औद्योगिक वसाहतीच्या बाहेर सुद्धा घडतात, याच्यावरती सुद्धा आपल्याला जागृती करता येऊ शकते याच माध्यमातून. आणि अशाच तुमच्या ओघवत्या शैलीमध्ये तुम्ही ती करावी अशी एक विनंती आहे. निश्चित निश्चित. तुमची प्रतिक्रिया माझ्या कार्यक्रमाला मिळणंही मला. तुम्ही स्वतः EHS मध्ये काम करता, तुम्ही ब्लॉगही छान लिहिताच. पण खूप धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रियेचा मी नोंदवून घेतलंय. नक्की विचार करीन. जाईल बाहेर पण इंडस्ट्रीच्या लोकांशी बोलू शकतो, इतर ठिकाणी तर नक्कीच बोलता येऊ शकतो. यावर नक्की काम करू. धन्यवाद. धन्यवाद. अजून अभिनंदन. कोणाची प्रतिक्रिया आवडेल ऐकायला. धन्यवाद. इन्व्हेस्ट केलं का? निरंजन सिंग पुणे. प्रतिक्रिया असतील तर ठीक, आपण थांबायला हरकत नसावी. चालेल. या कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी असलेला गुगल फॉर्म आणि टॅग मँगोची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचली केली आहे. माझ्या कम्युनिटीची लिंक, माझ्या युट्यूबची लिंक, व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक सुद्धा दिली आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहेत. लवेबल ऍप नावाची एक वेबसाईट आहे जी माझं
कार्यक्रमांच्या बद्दलचे अपडेट्स आपल्या समोर देते, या कार्यक्रमाचं स्वरूप देते, माझ्याविषयी त्याबद्दल दिलंय, त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. कृपया सर्व लिंक्स बघाव्यात आणि आपल्याला हा कार्यक्रम जर आयोजित करायचा असेल आपल्या कंपनीमध्ये तर त्याच्यासाठी आपल्याला सुटेबल असलेल्या तारखा आम्हाला कळवा, आमच्याशी संपर्क करा. आपला दिवस खूप आनंदात जावो. शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरणा घेतलेले आपण सर्वजण आहोत. त्या दृष्टीने पाऊल उचलण्यासाठी काहीतरी आजच्या दिवसात आपल्या हातून चांगलं घडो हीच एक सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.